मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस. फुल टॉसला फुल टोल केलाय. चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. टाटा बाय बाय करत शानदार षटकार. तर पहा खरं तर मॅन ऑफ द मॅच किताब आपण देतोय. खरं तर सुनीलला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता, परंतु त्यांनी मनाचा मोठापणा दाखवला आणि खऱ्या अर्थानं राजा यांना हे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली आहे. आणि खरं तर जर का आपण बघितलं तर पॅकरचे ते सुपुत्र आहेत. आणि पहा पहिलाच सामना खेळत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या डेब्यू मॅच मध्ये काय कमालीचा खेळ दाखवला आणि त्यांना इथून मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मानित करूत. बा वय वर्ष 15 आणि पहा पहिल्याच मॅच मध्ये खऱ्या अर्थानं राजा राणी घोट या टीमचं नेतृत्व करत असताना इथे पहा काय कमालीचा खेळ दाखवला आणि ही मनाचा मोठेपणा त्यांनी इथून मात्र दाखवला. कसं वाटतंय आज आपल्या आयुष्यातील पहिली मॅच आपण खेळला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि आज जर का आपण बघितलं तर दादांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आज बोलावं लागेल. काय बोलाल, कसं वाटलं या स्पर्धेपेक्षा आणि आपल्या खेळाच्या पाठीमागे अभिमानाने कोण उभं राहतं? माझा भाऊ पप्पू दादा कॅप्टन सुनील सालुंके. इतकी एनर्जी खेळण्यासाठी कुठून येते? येस, विश ऑल द बेस्ट. भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वय वर्ष 15 परंतु काय खेळ दाखवला. ओ टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सुनील. इथे मात्र मिस फिल्डिंग डिपार्टमेंट मधून त्याचा फायदा दोन फलंदाजांनी उचललाय. बॅटिंग करत असताना डीसीसी कोपरा हा संघ आपण पाहतो. टोटल धावा मिळवल्या या चेंडूवरती 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 बिनबाद अशी सुरुवात आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहा कोपरा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय किरणजी म्हात्रे आणि अभिमन्यू तोडेकर यांच्या माध्यमातून कोपरा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण सरसे स्वागत करूया. अगदी ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं इथे सरसे स्वागत. इथे मात्र लाऊड अपील केली होती. तिथून मात्र चेंडू 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पहिलं षटक प्रगती पथावर असताना टोटल 13 धावा. चेक कोपरा म्हटलं की चेक. ओके, नो बॉल आहे. येस, थँक्यू. नो बॉल असेल या चेंडूवरती म्हणजेच फ्री हिट जरूर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट फ्री हिटच्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. अगदी कमालीचा स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ. हाय हँडसम उत्तुंग षटकार. हा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. कोपरा संघ म्हटलं की कोपरा गावाचे आम्हाला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो, कारण कोपरा गावचे कैलासवासी भगवान शेठ गायकर साहेब खऱ्या अर्थाने या मैदानाचे मालक आणि त्यांची जरूर आम्हाला आठवण येते. ते आपल्यामध्ये आज नाही आहेत, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं टॉस का बॉक्स या कक्षातून खऱ्या अर्थानं भावपूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने इथे मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जातो आहे. मयूरगडचा पुढचा चेंडू अगदी दाखल पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याची संधी होती रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे चान्स बनला होता, चान्स गमावलाय. इथे मयूर या घरात या गोलंदाजाने अशा रीतीनं पहिल्या षटकाची वेळी समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुस्थितीमध्ये डीसीसी कोपरा संघ बिनबाद
19 धावा. यस डीजे आकाश. अगदी चांगलं डीजे ऑपरेटिंग. खरं तर संकल्प कोचिंग क्लासेसचे शिक्षक आहेत. तसेच आपण पाहतो डीजे ऑपरेटिंग चांगलं मराठी समालोचक, सर्व गुण संपन्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे गुणवंत, नामवंत आणि कलात्मक अगदी खरं तर त्यांची वाणी आपण ऐकतो ते म्हणजे आकाशजी शेलके यांचे आपण डीजे ऑपरेटिंग आपण सध्याच्या घडीला पाहतोय. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 1 षटकाची अखेरीस धाव फलकावर धावा डीसीसी कोपरा संघ बिनबाद 19 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर अगदी क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही या चेंडूवरती. चेंडू सरळ विसावला तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून समाप्ती. इथून मात्र संदीप पाटीलला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मयूर घरतवरती हल्ला बोल केला सलामीवीर बॅट्समन जिनीत पवार आणि खरं तर बॅटिंग करत असताना आपण बघतो रोहित कोहली या दोन फलंदाजांनी. राऊंड द विकेट अगदी लोअर फुल टॉस टाकला होता. लाऊड फील केले पंचांनी फील पेटवले. आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला, उत्साह जास्त या फील्डमध्ये आढळला. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये डीसीसी कोपरा संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये बनेल या सध्याच्या स्थितीमध्ये. ते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये तयार. यावेळी अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता आणि चेंडूला भिरकावून देण्याचा तो बॅट स्विंग चांगली पाहायला मिळेल. टप्पा काढल्यानंतर बाहेर बोलवण्याचा प्रयत्न संदीप पाटील या गोलंदाजाचा सफल राहिला आहे. अगदी लेंथ चांगली पाहायला मिळेल. लेंथमध्ये थोडंसं चेंडू खेचला होता त्यामुळे चेंडू पीच झाल्यानंतर थोडंसं वळण घेतलं चेंडू आणि फलंदाजाला चकवलं. तिथे मात्र आपण सध्याच्या घडीला पाहतो हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते संदीप पाटील या गोलंदाजाची. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू मिस टायमिंग आहे. वाईड स्ट्रॉंग आपला खेळाडू तैनात आणि तिथून मात्र चांगला झेल कार्बन कमाल कॅच. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना डीसीसी कोपरा संघाला फलंदाज रोहित बाद. मच निडेड ब्रेक थ्रू इथून मिळवलाय संदीप पाटील या गोलंदाजाने. आता मात्र टोटल धावसंख्येचा विचार केला तर टोटल धावा 20 धावा धावा फलकावरती आपण पाहतो. संदीप पाटीलने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. खरं तर गोलंदाजी करत असताना टीम सहारा 11 शिवकर संघाला आपण पाहतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल 19 धावा होत्या. त्यानंतर मात्र संदीप पाटील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्याच्या घडीला अगदी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. एकही धाव खर्च केली नाही आणि एक विकेट त्याच्या अद्याप खात्यामध्ये जोडली. राऊंड विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हा चेंडू आणि तिथून मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग आपला खेळाडू तैनात. लगातारचा पाठोपाठचा दुसरा दे धक्का बॅटिंग करत असताना कोपरा टीमला. थँक्यू व्हेरी मच. दुसरा दे धक्का बॅटिंग करत असताना कोपरा टीमला. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं ते म्हणजे संदीप पाटील या गोलंदाजाने.
चला पुढील होणारी मॅच आजच्या रात्रीमधील शेवटचा आणि अंतिम सामना 3 स्टार वाजे आणि राजा राणी घोट या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचं आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. आणि या मॅच मधील आपण पाहतो मेडन ओव्हर, क्या बात आहे. संदीप पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी संघ अडचणीमध्ये होता. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या मयूर घर त्या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र विकेट त्याच्या खात्यामध्ये 2 आल्या आणि एकही धाव न देत खरं तर एलबीची 1 धाव आलेली आहे पहा, ती म्हणजे त्याच्या खात्यामध्ये ती जोडली जाणार नाही. आणि अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा 2 बाद 20 धावा डीसीसी. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजय भगत दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली. संदीप पाटीलने ज्या प्रकारे कमबॅक करून दिला सहारा 11 शिवकर टीमला, त्या प्रकारे गोलंदाजी होईल का हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कमी आणि तिथे मात्र वाईड स्ट्रॉंग आपला टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. चांगली ऑपरेटिंग, डिझी ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. टोटल धाव फलकावरती 20 धावा फलकावरती लागलेत. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय सहारा 11 शिवकर या संघाने. 3 बाद 20 धावा. फ्लिक ऑफ द रेस्ट मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू तैनात. आणखीन एक धक्का, तू चल मै आया अशी गत मैदानाच्या आतमध्ये डीसीसी कोपरा संघाला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. तर टोटल 20 धावा फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा मयूर घरातला खर्च केला होता मयूरने आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. अशा 20 धावा फलकावरती आपण पाहतो. सारा शिवकर टीमने खरं तर कमबॅक केला या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली होती, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली डीसीसी कोपरा टीमची. त्यानंतर मात्र पूर्णपणे सहारा शिवकर टीमने या मॅच मध्ये पकड निर्माण केले. बॅकफुटला ढकलले सध्या त्या स्थितीमध्ये डीसीसी कोपरा टीमला आपण पाहतो. आता गोलंदाजी मार्कवर अजय भगत 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना लगातार 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडलेत. ओव्हर द विकेट आणखीन एक सॉफ्ट हँड्सने चेंडू खरं तर गॅप मध्ये ढकलायचा होता, तिथे मात्र सुकी करणाने हॅट्रिक संपादित केले. गोलंदाज अजय भगत या गोलंदाजाने आणखीन एक धक्का डीसीसी कोपरा टीमला. जबरदस्त कमबॅक आपण सध्याच्या घडीला संकल्प ट्युटोरियल सहारा 11 शिवकर या टीमचा आपण पाहतो. अर्धी सेना तंबूच्या आसऱ्याला परतवले. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, त्यानंतर मात्र
धावसंख्येचा डोंगर जणू काय उभारेल इथून DCC कोपरा संघ असं वाटलं होतं, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतो आणि 1 धाब्यांवरती 5 खरं तर विकेट मिळवल्यात. म्हणजे 19 धाब्यांवरती एकही खरं तर फलंदाज बाद नव्हता आणि 20 धावांवर अर्धी सेना तंबूच्या असलेला परतले. हे आहे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवर आपण पाहतो अजय भगत. इथून चौथा चेंडू पेश करत असताना स्टेट ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे जात असताना 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा धाबा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक वगळत असताना गोलंदाजी मार्कवर संदीप पाटील आणि गोलंदाज अजय भगतने पूर्णपणे कमबॅक करून दिलं. पा असं वाटलं होतं मयूर घरचं महागडं षटक राहिल्यानंतर इथून मात्र DCC कोपरा संघ 50 धावा सहजरित्या कंप्लीट करेल, परंतु तिथून मात्र सारा शिवकर संघाने कमबॅक जरूर केलाय चांगला. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक इथून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिलाय. हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्प ट्युटोरियल 6-11 शिवकर संघाने या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतो. 21 धावा. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 5 बाद अशी अवस्था DCC कोपरा टीमची. गोलंदाज तयार. अंतिम हा बॉल असेल षटकातला आपण पाहतो. ओव्हर द विकेट ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. अतिशय चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये देखील 100% एफर्ट्स फिल्डरने देत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा रीतीनं 3 षटकाची होईल समाप्ती. बॅटिंग करत असताना DCC कोपरा टीमने 3 षटकाच्या अखेरीस 5 बाद 22 धावा बनवलेत. थँक्यू व्हेरी मच आकाश. टोटल 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 5 बाद 22 धावा धावा फलकावरती लागलेत. आपण पाहत आहोत मित्रांनो श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली ते म्हणजे आमचे को कॉमेंटेटर आकाशजी शेलके यांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. खरं तर आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली, त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे अंतिम षटक संघ अडचणीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. DCC कोपरा हा संघ येणारे 5 चेंडू टार्गेट सेट करणारे इथून चेंडू असतील. इथून मात्र 5 चेंडूमध्ये जलद गतीने धाबा कशा प्रकारे येतील याचा खरं तर इथून प्रयत्न 2 फलंदाजांना करावा लागेल. धावसंख्या खरं तर स्थिर आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 22 ऑन अ बोर्ड. 22 धाबा धाबा फलकावरती. फायटिंग स्कोर इथून उभा राहील का? टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट केली ते पहा. एकेरी दुहेरी धावेला इथे प्राधान्य दिले जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या खरं तर संत गतीने पुढे जाईल. टोटल 23 धावा धाबा फलकावरती. एखादा मोठा फटका येणं आणि फायटिंग स्कोर उभारणं DCC कोपरा टीमला इथून करावं लागेल. फाईट बॅक करायचं असेल, या शृंखलेमध्ये आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर धाबा फलकावरती चांगल्या इथून बनवावे लागतील. धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाजांना जरूर करावं लागेल. अद्याप षटकातले काही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन. ओव्हर द विकेटने वैभव पाटील याचा चेंडू बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. त्रिफलाची बाद, क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का कोपरा टीमला. फलंदाज बाद. अजूनही
षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला 29-30 धावा जर धाव फलकावरती बनवले तर मी म्हणेल फायटिंग स्कोर जरूर उभारेल, कारण संध्याकाळचं सत्र आपण खरं तर एन्जॉय करत आहोत. त्यामुळे हलकीशी ओस मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला जाणवते. ओस असल्यामुळे खरं तर चेंडू टप्पा खाली तर कधीतरी ओसला घेणारा पाहायला मिळतो, टप्पा खाली तर खोलवर देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इथून मात्र गोलंदाजाचा बोलबाला नक्कीच आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. यावेळी अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्लॉटमधल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. प्रयत्न मात्र शेवटपर्यंत करावे लागतील बॅटिंग करत असताना डिस्ट्रिक्ट कोपरा टीमला. शेवटचे 2 बॉल आहेत, 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका बरंच काही सांगून जाईल या मॅचमध्ये. डिस्ट्रिक्ट कोपरा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये संघर्ष करत असताना, झुंज देत असताना, बॅटिंग करत असताना कोपरा टीम आपण बघतो. वैभव पाटील षटकातला 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी प्राप्त होते आणि अजून एक धक्का बॅटिंग करत असताना डीसीसी कोपरा संघाला फलंदाज विनीत बाद. चला पुढील होणारी मॅच 3 स्टार वाजे आणि राजा राणी घोट दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण त्वरित टॉस का बॉक्स कक्षामध्ये यावं, कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करू की दोन्ही कॅप्टन आपण लगेचच त्वरित संपर्क साधावा. लगेच आपण इथून टॉस करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या सत्रामधील आपण इथे पाहत आहोत. बॅटिंग करत असताना डिस्ट्रिक्ट कोपरा संघ अडचणीमध्ये इथे सापडलेला आहे. 7 बाद 23 अशी दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कोपरा या टीमची. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि पुढील 3 षटकामध्ये आपण पहा किती खराब कामगिरी बॅटिंग करत असताना. यावेळी लाईन चेक केली, पंचांचा इशारा येतोय, हा बॉल वाईड असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. 24 धावा धावा फलकावरती, 24 ऑन अ बोर्ड. इथून शेवट गोड करावा लागेल बॅटिंग करत असताना कोपरा टीमला. म्हणजेच विचार केला तर 17 बॉलमध्ये फक्त 4 धावा देत 7 विकेट्स करत सहारा 11 शिवकर टीमने मिळवलेत. मॅचमध्ये कशा प्रकारे पकड निर्माण करायला हवी याचं उत्तम उदाहरण आपण शिवकर टीमकडून सध्याच्या घडीला पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी, 17 चेंडूमध्ये 4 धावा देत 7 विकेट. शेवटचा बॉल प्रहार केलाय, उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक धक्का पहा. क्या बात आहे, तू चल मै आया. आणि अशा प्रकारे पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे टोटल डीसीसी कोपरा संघ बॅटिंग करत असताना 24 धावा 7 बाद अशी आपण 8 बाद पहा अशी अवस्था आपण बघतो. म्हणजेच मागील 18 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर फक्त 5 धावा आणि 8 विकेट डीसीसी कोपरा टीमने गमावल्या. हे आहे क्रिकेट. आपण खेळवणार आहोत. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि 3 स्टार वाजे या दोन संघांदरम्यान टॉस कॉल या ठिकाणी घोट टीमच्या माध्यमातून केला जातोय. छापा वाजे टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? ठीक आहे, चला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रेमची बाईट आम्हाला घ्यायची होती. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा वाजे टीम. येस, इथे जर का आपण बघितलं तर व्यासपीठावरती आजच्या दिवसभरात ज्यांचं
अप्रतिम समालोचन आपण ऐकलात. अर्थातच लवेजी दिघे सरांचं या व्यासपीठावरती आम्ही यथोचित करतो मान सन्मान. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा खूप चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. बॅट्समन प्लीज चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. आणि लवेजी दिघे साहेबांचा या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतो. खूप चांगला त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. इथे जर का आपण बघितलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात अंकुश दादा शेळके. खरं तर जर का आपण बघितलं तर तनिष्का इलेक्ट्रिकल्स चे सर्वेसर्वा अंकुश दादा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये लवेश दिघे सरांचा या व्यासपीठावरती यथोचित केला जातो आहे हा शुभ सन्मान. यस थँक्यू सो मच. आमच्या खरं तर एका कॉलवरती आपण या स्पर्धेमध्ये जॉईन झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर रसायनी परिसरातील एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. अर्थातच शुभम म्हात्रे सरांना देखील आपण या व्यासपीठावरती सन्मानित करणार आहोत. वयाळगावचे सुपुत्र आणि आज वया या छोट्याशा गावाला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आवाजाने खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर या नावाची आपल्याला चर्चा सातत्यानं पाहायला मिळते. मान फ्रॉम वयाळ असे मात्र शुभम म्हात्रे यांचा आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने करतो आहे यथोचित मान सन्मान. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात अंकुशदादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही करतो आहे शुभ सन्मान. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार मायेची उबदार शाल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा देऊन खरं तर त्यांना सन्मानित केलं जातं. यस थँक्यू. आणि खरं तर या सेकंड इनिंगमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पहिल्याच बॉलवरती अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन विकेट खेळत दुसरा चेंडू माफ करा दुसऱ्या बॉलवरती धाव नाहीये. धावसंख्या आपण धावफलक्यावरती 0 पाहतोय. दोन्ही चेंडू डॉट आलेत. विकेट विकेटनं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित कोहली त्या ठिकाणी सज्ज. फटका चांगला लवली स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉम्बॉक्सच्या दिशेने इरादे स्पष्ट करत असताना तिसऱ्या बॉलवरती ठोकलाय षटकार 6 धावा. काय अफलातून फटका पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन विकेट खेळत ऑन साइडला हा फटका भिरकावला. मिड विकेटच्या वरून मात्र 6 पाहायला मिळाला. 6च्या मदतीने संघाच्या धावफलक्यावरती धावा पाहायला मिळतील त्या 6. अगदी ज्या ठिकाणी पाठलाग करायचा 19चा 19 धावा अजून पाहिजेत. 25चा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. आणि तदनंतर आपण पाहतो 2 बॉल डॉट आले. तिसऱ्या बॉलवरती बेमिसाल फटका पाहायला मिळाला. मिळतील त्या 6 धावा. 19 धावा अजून बनवायच्या. तिथून 21 बॉल मात्र बाकी आहेत. अगदी लो स्कोरिंगची लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवकर आणि त्यांच्या विरोधात संघा कोपरा. ओ बिगेट बॉलला भिरकावून दिला सीमारेषा पलीकडे. इट्स अ बिगेट षटकार. जय आयवा कॅच साठी पारितोषिक देखील आहे. गोलंदाजावरती अक्षप या ठिकाणी घेण्यात आला. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. कोणी घेतलाय झेल. सोडू भगत. सोडू भगत नंतर पारितोषिक घेण्यासाठी यायचं. वैभवजी ठवले यांच्याकडून आयवा कॅच साठी 300चं पारितोषिक आहे.
सोडून ती झेल टिपली आहे. चला स्पीडअप करायचा. गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. अनदर विकेट. बॉल हवे तर मिस टायमिंग झालंय. झेलची संधी आणि झेल टिपला देखील गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का. फलंदाज प्रणय मात्रे बॅक टू द पवेलियन. सोडू पैशांचा काय करशील? प्रेम पाटीलला देतो आता. अच्छा, प्रेम पाटीलला पैसे डेडिकेट केलेत. प्रेमसाठी मदत. ऐवा कॅचसाठी पहा पारितोषिक आहे. वैभवजी ढवले यांच्याकडून 300 रुपयाचं. आतापर्यंत 2 ऐवा कॅच या स्पर्धेच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. 12 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. 25चा पाठलाग करत असताना स्टार्ट प्रणय मात्र अगदी योग्य दिला. बॉल आणि 2 सिक्स लगावलेत. हो, यावेळेस मात्र स्ट्रेट डावचा फटका अलॉंग द कार्पेटनं फटका एक्झिक्यूट केला. अगदी घर फिरले तर मग घराचे वासे देखील फिरतात आणि त्यानंतर नशिबाचा चौकार मिळालाय. 4 धावा. आणि वाजे संघ टॉस जिंकून निर्णय काय येतो आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग बॉलिंग. हो, यावेळेस मात्र खूपचा जबरदस्त प्रहार एक्झिक्यूट केलाय फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन मोर चौकार. 4 धावा. दोन बॉल वरती 2 चौकार आणि 2 चौकाराने मॅचची हवा पूर्णपणे काढून घेतली आहे. काय दर्जेदार खेळ चालू आहे. अगदी वन साइडेड मॅच, एकतर्फी मुकाबला आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. स्लाइस करण्याचा प्रयत्न. हलक्यातनं बॉलला फक्त दिशा दिली आहे. फलंदाजांना देखील माहिती आहे आता सिंगल डबल धावा जरी आल्या तरी अगदी लक्ष्याच्या जवळ आपण पोहोचू शकतो. त्यामुळे सिंगल डबल धावांना देखील प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीनं धावा संख्या पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. अजून देखील 4 धावा संख्येची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 12 मध्ये जाण्यासाठी. 3 बॉल अजूनही या षटकातील बाकी आहेत. तरी सहज आणि सोपा सामना सहारा शिवकर संघाच्या बाजूने मात्र आपण पाहतोय. हो, यावेळेस फटका चांगला. गॅप मधून बॉल सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे. एका टप्प्यावरती बॉल उचलला फेकला त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन कंप्लीट. 3 धावा संख्येची अजूनही गरज आहे. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज उत्तम पाटील यांना आपण पाहतोय. एक विस्फोटक खेळाडू सहारा शिवकर संघाचा उत्तम मात्र आता स्ट्राइक एंडला कर्णधार देखील आहे. ओ, गतीमध्ये परिवर्तन. फार चांगला फटका आपटी पद्धतीचा बार होता त्याच्यावरती अप्पर कटनं आज सामना केलाय फिनिश आणि सुपर 12 मध्ये जाणारा आजच्या रात्रीतील पहिला संघ ठरला सहारा शिवकर संघ. वेल प्लेड.